Well, thank you very much again for doing this recording with us. And could we begin by, could you just tell us your name, your age, and where you live? माझं नाव बेबी राजाराम बोकले. माझं वय 54 आहे आणि मी आपले घर खराडी पुणे येथे राहते. थँक्यू. So, could you tell us about the kinds of work you have done before using Karya? मी कार्यासोबत काम करण्यापूर्वी मी कोणतेच असे काम केले नव्हते. And could you describe the kinds of work that you have done on Karya? कार्यासोबत एक कथा होती. त्याच्यामध्ये कथेमधून एक एक वाक्य आम्ही वाचून रेकॉर्ड केले आणि त्याच्यामध्ये जसं ते रेकॉर्ड केलं. आणि दुसरं काम म्हणजे रेकॉर्ड करून ते छायाचित्र होतं ना, ते पण पाहून ते पण मराठीमध्ये टायपिंग केले. ही 2 कामं केली त्याच्यामध्ये. Thank you. And could you tell us about your access to a smartphone for when you are using Karya? कार्यासोबत मी काम करण्यासाठी स्मार्टफोनचा असा वापर केला की मराठी ऑडिओ रेकॉर्डिंग करून टायपिंग केले आणि स्मार्टफोनचा असा वापर केला. Thank you. And what other computer technologies do you use? नाही, मी फक्त गुगलचा वापर माहिती मिळवण्यासाठी करते, बाकी काहीच नाही करत. Thank you. And when you are doing your work on Karya, could you tell us about when and where you are doing that work? ज्यावेळेस आमच्यासाठी कार्य काम घेऊन येते त्यावेळेस त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ते काम आम्हाला आमच्या वेळेनुसार करायला सांगतात. तेच काम मी माझ्या वेळेनुसार आणि घरी बसून केले. Thank you. And do you do other types of work beyond the work that you do on Karya? नाही, मी कार्या व्यतिरिक्त अशी कोणतीही कामं करत नाही. And could you tell us how important it is to you, your work on Karya? कार्यासोबतचे काम आमच्यासाठी इतके महत्त्वाचे आहे की स्मार्टफोन वापरणे, म्हणजे स्मार्टफोन कसा वापरायचा हे शिकलो. त्यातमध्ये बँकिंगची कामे, जसं बचत कशी करायची, ATM कसं वापरायचं, डिपॉझिट कसं करायचं, हे सगळं शिकलो. आणि असंच अजून नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. ज्या गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या नाहीत त्या गोष्टी शिकलो आणि अजून पण ज्या शिकायला मिळतील तर खूप छान होईल. आणि मला तर अजून कार्यासोबत काम करायला भेटलं तर खूप छान आहे. हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि जसं बँकिंगचं ATM कार्ड वापरणे, पासवर्ड गुपित ठेवणे, हे खूप खूप शिकलो. म्हणजे स्मार्टफोन वापरायला येत नव्हतं तो पण शिकलो. आणि ज्या माहिती गोष्टी नाही आहेत बाहेरच्या आम्हाला, त्या आम्हाला शिकायला भेटल्या. हे आणि सगळ्यांना हे काम भेटलं तर खूप छान आहे. Thank हे you. खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. And you know, the work that you're doing on Karya, much of it is related to developing the technology of artificial intelligence. I wondered if you had any particular hopes for the future of artificial intelligence. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने जसे छोटे छोटे उद्योग करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी छोटे उद्योग लोकांपर्यंत पोहोचावेत. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना जे कोठे जाऊन तो प्रोडक्ट्स करावा हे कळावे आणि टेक्नॉलॉजी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत
उपलब्ध करून द्यावेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सर्वसामान्य लोकांना ट्रेनिंग देण्यात यावं, हे महत्त्वाची गोष्ट मला वाटते. Thank you. And could you tell us about outside of your work, just some of the other major activities in your life? माझ्या आयुष्यामध्ये जसं मी मिरची कांडप चालवणे, बचत गट चालवणे, परत बचत गटातल्या महिलांसाठी छोटे छोटे उद्योगधंदे आणि त्याचे प्रशिक्षण देणे हे मी करते. परत त्यांच्या सामाजिक उपक्रम राबवते. त्यांच्या छोट्या छोट्या इकडे तिकडे सहली, देवदर्शन हे पण करते मी. आणि बचत गटात म्हणजे त्यांना मेन मुळात त्यांची बचत कशी करायची, बचत गट चालवते मी, बचत कशी करायची, त्यांचे बचत केलेली त्यांना कोणत्या गोष्टीसाठी, जसं मुलांची शाळेची फी भरणे, त्याच्यासाठी कर्ज कसं काढायचं, कर्ज काढून त्याची फेड कशी करायची, हे सुद्धा सगळं शिकवलं जातं. आणि मी मिरची कांडप मी माझ्या स्वतःसाठी करते, तो माझा उद्योग आहे. मिरची कुटण्याचं काम करते मी. डंका ग्राइंडिंग मशीन, मिरची ग्राइंडिंग मशीन. Thanks. And could you tell us about, your biggest interests or your biggest passions in your life? माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे सामाजिक वेगवेगळ्या स्तरावरील महिलांना एकत्र आणून विविध प्रकारचे उपक्रम राबवणे ही माझी आवडती गोष्ट आहे. आणि तसेच मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. आणि कार्या कंपनी सोबत मला काम करण्याची तीव्र इच्छा आहे. Thank you. And could you tell us if you've ever done any other kind of work on platforms like Amazon's Mechanical Turk or any of this other sort of technology-related platform work? नाही, मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असे काम केलेले नाही. मी फक्त कार्यासोबतच काम केले, बाकी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असं काम केलेलं नाही. If you could tell somebody visiting our museum, the most important thing about your experience with Karya, what would that be? If there's, one thing that you really wanted a visitor to our museum to know about, your experience with Karya. महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अवघड वाटणारी कामे फक्त प्रोफेशनल लोक करू शकतात. तीच कामे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत प्रशिक्षण देऊन शिकवले. सर्वसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, स्मार्टफोन वापरणे, बँकेचे छोटे व्यवहार यांसारख्या गोष्टी शिकायला भेटल्या. आणि ज्या गोष्टी मी कल्पनाही केली नव्हती त्या गोष्टी कार्या कंपनीने काम करून हे मी साध्य करू शकले. Great. And maybe Manali, we could just ask Baby Ty if there's anything else that she wants to add or to tell us that she would like us to know. पहिल्यांदा म्हणजे कार्य कंपनी आमच्या बचत गटातच काम घेऊन आली तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे साधा मोबाईल फोन आम्ही वापरत होतो फक्त कॉलिंग करण्यासाठी वापरत होतो. त्याच्या व्यतिरिक्त कधीतरी म्हणजे असं व्हॉट्सअप वापरायचो, बाकी काही वापरत नव्हतो. मग ते कार्य कंपनी आमच्या बचत गटात आली आणि ते काय म्हटलं की आमच्या कंपनीसोबत तुम्ही काम कराल का? तर आम्ही म्हटलं हो, पण कसं करायचं. तर मग ते स्मार्टफोन मध्ये ॲप घेतला, तो कार्याचा ॲप घेतल्याच्या नंतर मग तो त्याच्यामध्ये कसं करायचं म्हटल्यावर मग त्यांनी ॲप घेतला, आम्हाला प्रशिक्षण दिलं. मग तो आम्ही प्रोजेक्ट केला. मराठी रेकॉर्डिंग कसं करायचं, आपला आवाज कसा रेकॉर्ड करायचा, त्याच्यामध्ये एक कथा होती. ती आम्ही कथा म्हणजे गोष्टी स्वरूपात असलेली कथा आम्हाला खूप आवडली. आणि 9 दिवस तो टास्क होता आमच्यासाठी. प्रश्न उत्तर
आणि ती कथा वाचून काढायची, त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. आणि ते आम्ही 9 दिवस तो प्रोजेक्ट केला आणि त्याचा 9व्या दिवशी आम्हाला मोबदला पण भेटला त्याचा. खूप छान वाटलं. आणि तो स्मार्टफोन कसा वापरायचा हे शिकलो. परत त्याच्यामध्ये आम्हाला बँकेचे व्यवहार मेन मुळात कळाले. बँकेचे व्यवहार एवढे शिकायला भेटले की आम्हाला बायकांना कधी बचत करायची, आपण कमवतोय ते बचत करायची हे समजत नव्हतं. काही काहींना बचत करायची, मुलांच्या शाळांची फी भरण्यासाठी एवढी बचत आपल्याला कामाला येते हे त्यांना कळालं. परत ATM कसं वापरायचं, डिपॉझिट कसं करायचं, मुलांसाठी एक वेगळं डिपॉझिट बनवतात किंवा सुकन्या योजना, म्हणजे जास्त वर्षासाठी, जसं मुलगी जन्मली आणि लग्नापर्यंत तिला हे पैसे वापरता येऊ शकतात अशी बचत गटाची म्हणजे बँकेमध्ये असे पैसे भरता येतात. हे पण आम्ही खूप शिकलो. ATM वापरणं, मला तर ATM वापरताच येत नव्हतं. तेव्हापासून मी ATM वापरायला शिकले. आणि त्याचा पासवर्ड कसा वापरायचा, आता आम्हाला कुणाची गरज नाही पडत की त्यांनी आम्हाला कुणीतरी पैसे काढून आणून द्यावे. मी स्वतः जाते ATM मध्ये, पैसे काढते आणि पासवर्ड पण कुणी सांगायची गरज नाही. आता आम्ही खूप शिकलो. कार्या कंपनीने आम्हाला खूप शिकवलं. आणि त्यातमध्ये एवढं सगळं होऊन आम्हाला कार्या कंपनी थोडे थोडे प्रोजेक्ट देते आमच्या सगळ्या बचत गटाच्या बायकांना. आम्हाला खूप छान फायदा पण होतो, त्याचा मोबदला भेटतो. आणि मेन मुळात म्हणजे कार्या कंपनीने मला तर खूप वरती नेऊन बसवले. मला मुंबईला नेलं, माझे सत्कार केले, माझा तिथे इंटरव्ह्यू झाला. परत अमेरिकेचे ते कोणते ग ते काहीतरी त्यांचे CEOच होते, त्यांनी माझा सत्कार केला. सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या. मी कार्या कंपनीमुळे मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये मी 2 दिवस होते. मी कधीही तिथं गेलेली नाही, कधीच नाही. पाहण्याची खूप इच्छा होती, पण कार्या कंपनीमुळे मला ते साध्य झालं. मी आभारी आहे त्यांची, खूप आभारी आहे. आणि अजून मला पुढे जाण्याची त्यांच्यामुळे इच्छा आहे, खूप इच्छा आहे. आणि अनुभव तर इतके भारी आले ना की मी दुसरं कोणतं काम असेल ना, मी कार्या कंपनीचं काम म्हटलं की ते काम सोडते आणि हे करते. खूप छान वाटतं मला, कारण सगळ्या बायकांना घेऊन ते काम करतात. म्हणून मला हा अभिमान आहे कार्या कंपनीचा. अनुभव खूप मोठा आहे हा, खूप. मी हा शब्दातच सांगू शकत नाही. शिकायला तर भेटतं, पण त्याचा मोबदला पण भेटतो आम्हाला. खूप छान.